तर यंदा 17 ऑगस्ट रोजी आहे नागपंचमीचा सण आणि तो सण कसा साजरा करायचा चला बघूया अगदी थोडक्यामध्ये। सर्वात आधी तर तुम्हाला ज्या गोष्टी वर्ज्य आहेत त्या सांगते। या दिवशी कुठल्याही प्रकारचं चीरचार तुम्हाला करायचं नाही आहे, म्हणजे कुठलाच भाजी जी आहे ना करायची असेल तुम्हाला तर चीरचार नाही करायचा, म्हणजे कांदा वगैरे नाही कापायचा। त्या व्यतिरिक्त तवा वगैरे नाही ठेवायचा। तुम्ही पुरी करू शकता, त्यासोबत खीर करू शकता आणि शिऱ्याचा प्रसाद म्हणजेच त्याला कढईचा प्रसाद म्हणतात तो तर आवर्जून तुम्हाला करायचाच आहे। शिऱ्याचा प्रसाद आपल्या नागपंचमीच्या दिवशी नागाला आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायचा असतो। त्या व्यतिरिक्त तुम्हाला आमच्या साईडला तर करतात म्हणून तुम्हाला सांगते, कानोले म्हणतात याला, म्हणजेच करंजी। तर 5 करंजी, 5 त्यासोबतच पापड्या तुम्हाला करायच्या आहेत आणि याचा तुम्हाला फुलोरा टांगायचा असतो आपल्या नागोबाच्या वरती, म्हणजे अडकवायचा असतो। तर फुलोरा काय असते पुढे तुम्हाला दिसेलच या व्हिडिओमध्ये। तर बघा पापड्या अशा प्रकारे करा ज्यांनी फोर्कनी त्याला छिद्र पाडून घ्यायची, म्हणजे ती पापडी पापडी दिसेल, पुरीसारखी टम्म फुगणार नाही। इथे बघू शकता जो माझ्या हातात तुम्हाला दिसला ना त्याला म्हणतात स्टीलचा फुलोरा। तर हा बघा अशा प्रकारचा आहे। तुम्हाला नागाचं चित्र काढायचं आहे एखाद्या कागदावर किंवा तुम्ही पाटीचा वापर सुद्धा करू शकता। 5 छोटे छोटे नाग काढायचे, समोर विळा मांडायचा गणपती बाप्पांचा, लाह्या फुटाणे आणि दुधाचा प्रसाद ठेवायचा आणि पूजा झाल्यानंतर तुम्हाला घरभर लाह्या आणि फुटाण्यांचा प्रसाद अर्पण करायचा असतो। संध्याकाळच्या वेळेला ते झाडून घ्यायचं। या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर नागाची प्रतिमा असेल, म्हणजे चांदी रूपात, तांब्या रूपात, तर त्याचीही पूजा तुम्हाला करायची आहे। त्यानंतर आमच्याकडे अशी प्रथा आहे की या दिवशी शेतामध्ये जाऊन सुद्धा आम्ही पूजन करतो। तर शेतामध्ये जायचं, नारळ फोडायचा, आपली षोडशोपचारे जे पूजन असतं ते पूजन करायचं, तिथे सुद्धा लाह्या अर्पण करायच्या, नैवेद्य ठेवायचा आणि असं मान्यता असते की शेतामध्ये पण नागदेवताचा वास असतो, तो शेतकऱ्याचा मित्र आहे म्हणून त्यांची पण तिथे पूजा केली जाते। महाराष्ट्रातल्या भरपूर भागामध्ये या दिवशी तीर्थ बसतात, म्हणजे नागोबाचे तीर्थ, तर तुम्ही तिथे जाऊनही दर्शन घेऊ शकता आणि काही बहिणी उपवास सुद्धा करतात, तर तुम्ही उपवासही करू शकता। थँक्स फॉर वॉचिंग। जय गजानन माऊली।